बापूराव बांधवानो, प्रत्येक जण म्हणतो मराठ्यांनी मुंबई घाण केली, मराठ्यांनी धिंगाणा केला, मराठ्याने ह्याव केलं, मराठ्याने त्याव केलं. तुम्हाला हे नाही दिसलं मराठा सेवक असे कसे काम करतात, कचरा रस्ता पडू देत नाहीत? तुम्हाला दिसलं नसेल. मराठे प्रत्येकाला अन्न पुरवतात हे तुम्हाला दिसलं नसेल. मराठा सेवक या ठिकाणी काम करायला. मुंबई घाण नाही, मुंबई आमची पण आहे. इथं प्रत्येक माणूस काम करतोय. पण तुम्ही हे दाखवणार नाही. त्रिशूल भाऊ, लोकांना फक्त हे दिसतं की मराठ्यानं हे केलं ते केलं. लोकांना हे दिसत नाही मराठ्यानं चांगलं काय केलं. लोकांना जेवण दिलं, पाणी दिलं, रस्ते साफ केले, मदत केली. लाखभर मराठा सेवक आता ह्या ठिकाणी साफ करताय सगळं. प्लीज दाखवा डीजी भाऊ तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. औषध हा रस्ता पूर्ण लाखो मराठीचा आहे. लाखो मराठ्यांनी जेवण केलं, किती घाण व्हायला पाहिजे. पण पूर्ण मराठा सेवक आहे. लाखो हातांनी ही साफसफाई केली आहे. हे आहेत मराठे. पण मराठ्यांना जे आहेत पहा या ठिकाणी हे बांधव, आम्हाला कोणी सांगितलं नाही साफसफाई करा. इथं प्रत्येक मराठा सेवक याने स्वतःला स्वयंसेवक बनवलंय. स्वतः काम करताय. ते काम करताय. या ठिकाणी अन्न वाटप होतंय, त्या ठिकाणी पाणी वाटप होतंय, जो कचरा पडतो तो कचरा साफ होतोय. ह्या गोष्टी आहेत. हे आहेत ओरिजिनल मराठे. पण न्यूज चॅनलवाल्याला, लोकांना किंवा काही विरोधकांना, त्यांना मराठा चांगलं बघवत नाही, त्या लोकांना ह्या गोष्टी दिसल्या नसतील की मराठा काय काय काम करतो. हे काम करतो मराठा. आणि मुंबई आमचीच आहे, आमच्या माणसाची आहे. मुंबईकरांना त्रास होईल अशी कुठलीच गोष्ट मराठे या ठिकाणी करणार नाहीयेत. मित्रांनो, संघर्ष होता आपल्या जीवाची बाजी मारून आपल्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेला आहे. आज पाणी अन्न त्याग करून माणूस बसलेला आहे. कशासाठी? तर तुमच्या आमच्या लेकराच्या भविष्यासाठी. आणि आज आपण त्या आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये. कारण की मुंबई आपली आहे. या मुंबईमध्ये आपण न्याय आणि हक्क मागायला आलोय. आणि आपल्याला कुठेही काही करायचं नाही. शांतता सुव्यवस्था राखायची आहे. आपण राज्यघटनेनुसार, संविधानानुसार आपण आरक्षण मागत आहोत. हे मुंबई साफसफाई महानगरपालिकेला सुद्धा आपला त्रास होता कामा नाही. बरोबर. कारण की माझा दादा जीवाची बाजी लढत आहे तुमच्या आमच्या लेकराच्या भविष्यासाठी, तुमच्या आमच्या लेकराच्या भविष्यासाठी. कळकळीने विनंती करतो मायबाप, तुम्हाला आम्ही कळकळीने विनंती करतो, तुम्ही खाल्लेलं फक्त डस्टबिन मध्ये टाका रे बाबा, डस्टबिन मध्ये टाका, बाकी काही करू नका. चला चला.